रोज रात्री जेव्हा माझा नवरा माझ्याजवळ यायचा तेव्हा त्याला काय प्रॉब्लेम व्हायचा माहीत नाही. तो लगेच निघून बाथरूममध्ये जायचा आणि माझी रात्र अशीच जायची. लग्नाला 6 महिने झाले तरी आमची मधुचंद्राची रात्र अजून झाली नव्हती, कारण माझ्या नवऱ्याला कोणता तरी आजार होता. त्यामुळे लग्नाचे 6 महिने झाले तरी माझं शरीर त्या गोष्टीसाठी असुसलेलं असायचं. पण माझा हा प्रॉब्लेम माझ्या दीराने कसा सोडवला माझं मलाच कळालं नाही. माझं नाव स्वाती. कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर प्रेम होतं, पण तो वेगळ्या कास्टचा असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी त्याच्याशी लग्न करण्यासाठी नकार दिला होता. पण मी त्याच्यापासून प्रेग्नंट होते. ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांना कळू दिली नव्हती. मी डॉक्टरांना पैसे देऊन माझं मूल खाली केलं होतं. तो मुलगाही मला सोडून दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे मला ते मूल खाली करावं लागलं होतं. मला नंतर समजलं की त्या मुलाने फक्त माझा वापर करून घेतला होता. मग माझ्या वडिलांनी माझं लग्न एका बिझनेसमॅन सोबत करून दिलं होतं. पण हळूहळू मी कॉलेजचे दिवस विसरून गेले होते आणि मी माझ्या नवऱ्यामध्ये गुंग झाले होते. पण माझा नवरा मला रात्रीचं सुख देत नव्हता, कारण त्याला कोणता तरी प्रॉब्लेम होता. तो बाथरूममध्ये जायचा आणि इकडे माझी रात्र अशीच वाया जायची. लग्नाला आता 6 महिने झाले होते. मी खूप कंटाळले होते. मला असं वाटत होतं की माझं आयुष्य आता असंच जाणार आहे. माझं शरीर आता कायमचं असुसलेलं असणार. पण असं काही आयुष्यात होईल ते मला अजिबात वाटलं नव्हतं. एक दिवस माझा नवरा रात्रीच्या वेळेस कामावरून घरी आला. जेवण वगैरे झालं. आम्ही झोपण्यासाठी गेलो तेव्हा माझा नवरा जवळ आला आणि मला म्हणाला, आज मी तुझ्यावर भरभरून प्रेम करणार आहे. तेव्हा मी म्हणाले, हा आज तरी माझी रात्र सुखाची जाणार वाटतं. पण कसलं काय, नेहमीसारखंच तो जसं माझ्याजवळ आला तसा तो बाथरूममध्ये निघून गेला आणि माझी तीही रात्र अशीच वाया गेली. मी आता आशाच सोडून दिली होती. दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण माझ्या घरी आली. आमच्या गप्पा गोष्टी चालू असताना तिने मला एक प्रश्न केला की माझी मॅरिड लाईफ कशी आहे. तेव्हा मी तिला सगळं काही शेअर केलं. मी म्हणाले, काय सांगू रिया, माझी मॅरिड लाईफ तर अजिबात चांगली नाही. कॉलेजचे दिवस खूप छान होते, पण आता लग्न झाल्यापासून या उलट झालं आहे. माझं जाऊ दे. रिया, तुझी लाईफ कशी आहे. तेव्हा रिया मला म्हणाली, स्वाती, तुझं आणि माझं काही वेगळं नाही. माझाही नवरा असाच आहे. तो काही कामानिमित्त नेहमी बाहेर असतो, त्यामुळे मलाही नवऱ्याचं सुख मिळत नाही. मग एका आठवड्यानंतर माझा नवरा मला म्हणाला की मी 2 आठवड्यांसाठी बाहेरगावी जाणार आहे. तू तुझी काळजी घे. आणि त्याने त्याच्या भावाला म्हणजेच माझ्या दिराला म्हणाला, राहुल, तुझ्या वहिनीची काळजी घे. मी 2 आठवड्यासाठी बाहेर जात आहे. राहुल माझ्या नवऱ्याला म्हणाला, ठीक आहे दादा, तू बिनधास्त तुझ्या कामासाठी जा. मी वहिनीची काळजी घेईन. माझा नवरा निघून गेल्यानंतर माझ्या दिराला कोणाचा तरी फोन आला. फोन ठेवल्यानंतर माझा दीर खूप टेन्शनमध्ये वाटत होता. मी त्याला विचारलं, पण माझ्या दिराने मला काहीच सांगितलं नाही. असे 2-3 दिवस गेले. एक दिवस काही कामानिमित्त राहुलचा मित्र घरी आला होता. तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता, कारण मी तेवढी सुंदर दिसत होते. मी नेहमीप्रमाणे खूप छान मेकअप केला होता. राहुल आणि त्याचा मित्र एकमेकांकडे बघून हसत होते. मला त्यांचं वागणं काही कळत नव्हतं. असेच 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी मला एवढं बरं वाटत होतं की माझी 6 महिन्याची ती इच्छा पूर्ण झाली आहे असं मला वाटत होतं. पण माझा नवरा तर घरी नव्हता. मग माझी इच्छा पूर्ण झाली आहे असं मला का वाटत होतं. सकाळी उठल्यानंतर माझ्या बाजूचं अंथरूणही विस्कटलेलं असायचं. जणू काही माझा नवरा तिथे झोपलेला असावा. पण मला आतून बरं वाटत होतं. ज्या गोष्टीची मी 6 महिने झाले आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट आता मला मिळत होती. असाच 1.5 आठवडा झाला. माझ्यामध्ये खूप बदल झाला होता. मला ते जाणून घ्यायची खूप आतुरता लागली होती. मला पाहायचं होतं की रात्री माझ्यासोबत काय होतं. आणि त्याच दिवशी मी रात्री झोपलेली असताना खिडकीतून कोणीतरी आल्याचा मला आवाज आला. मी तसेच डोळे मिटून शांत पडून राहिले, कारण मला पाहायचं होतं तो कोण आहे. तो आतमध्ये आला आणि बेडवर येऊन झोपला. त्याला वाटलं की मीच बेडवर आहे, पण मी तिथे नव्हतेच. मी बेडवर उशी ठेवून त्याच्यावर अंथरूण टाकलं होतं. जणू काही त्याला वाटावं की मी बेडवर झोपली आहे. मी कपाटाच्या साईडला लपून बसले होते आणि बेडरूममधली लाईट बंद होती, त्यामुळे त्याला समजलंच नाही.
मी लाईट लावली आणि त्याचा चेहरा बघून मला मोठा धक्काच बसला. कारण तो कोणी अनोळखी नव्हता, तो राहुलचाच मित्र होता. माझा आरडाओरडा ऐकून राहुल रूममध्ये आला. तेव्हा मी राहुलच्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले, तुझा मित्र माझ्या रूममध्ये काय करतोय? सगळं खरं खरं सांग, नाहीतर मी तुझ्या दादाला सांगेल. तेव्हा राहुल मला म्हणाला, वहिनी, मी याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले होते आणि माझ्याकडे त्याला देण्यासाठी आता पैसे नव्हते. त्या दिवशी त्याने तुम्हाला बघितलं आणि त्या दिवसापासून हा मला सारखा ब्लॅकमेल करत होता की तुझ्या वहिनीसोबत मला रात्र घालवायची आहे. जर तू माझं काम केलंस तर तुझे लाख रुपये फिटले असं समज. म्हणून मी रोज रात्री तुझ्या ज्यूसमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळत होतो आणि हा रोज रात्री तुझ्यासोबत. मला माफ कर वहिनी, मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं. तेव्हा मी राहुलला म्हणाले की तुम्ही दोघांनी हे खूप वाईट केलं आहे माझ्यासोबत, त्यामुळे मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करणार. तेव्हा राहुल मला धमकी देऊ लागला की जर तू असं काही केलंस तर आम्ही दोघं मिळून तुझा जीव घेईन, आणि तो माझा गळा दाबू लागला. पण तेवढ्यात पोलीस तिथे आले आणि माझा नवराही, कारण मी पोलिसांना आधीच तशी कल्पना दिली होती आणि माझ्या नवऱ्यालाही. पोलीस माझ्या धीराला आणि त्याच्या मित्राला घेऊन गेले. माझ्या नवऱ्याने माझी माफी मागितली आणि मी त्याला माफीही केलं, कारण या सगळ्यात माझ्या नवऱ्याची काहीच चूक नव्हती. त्या दिवसापासून मी माझ्या